बैल बांधून गेला ना तू. आता कधी येते काय माहितलं का. जाऊ दे, आपला डब्बा पाणी इथंच होता, आपलं जेवण झालं, बस आहे. कवटाकडे झाडाकडे कोणी दिसा लागले नाही आज. आले असं लेखाच्या पोट्टी येईल, लेखाचे येते 4-5 वाजता. लेखाच्या कोणतरी दिसा लागला वाटते तिकडे. कोण आहे झाडाखाली बघा, विहिरीकडे कोण आहे म्हणलं तिकडे. साला होय पोट्टे, कोण आहे रे, कोण आहे म्हणलं. हो पोट्टे, अरे वा बाजी, बरं झालं तुम्ही वावरात भेटले म्हणलं. आलो म्हणलं आम्ही तिकडून आलो म्हणलं वावरातून. आम्हाला वाटलं तुम्ही तिथं बसून असाल म्हणलं. हो, इथं बसून असाल म्हणलं झोपडीवर, म्हणून आलो म्हणलं आम्ही तुमच्याकडे. हो, कवटाच्या रस्त्याने आलो आम्ही आता, पण थांबलोच नाही बाजी. आम्ही तिथे थांबलोच नाही म्हणलं. काल तुम्ही म्हणलं ना तर थांबलोच नाही. याले सांगितलं लेखाले झगट पाडायले. आबाजी फाटली याची, याला म्हणलं 2-3 पाडू कवटं म्हणलं, नाही म्हणे लेखात म्हणे. पहिले आबाजीला स्टोरी विचारू म्हणे काय झालं काही नाही, नंतर पाहू म्हणे काय आहे तर कवटाचं. मग काय तर तिकडून आलो, मग आमच्या तुमच्या धुऱ्यानं आलो ना, असं धुऱ्यानं आलो मग आम्ही. मग काय तर आज काय सुट्टी आहे, खाली हवा मी. अबे लेको भामटे हो का नाही फिरतच राहता का बे. काही कामधंदे, तुम्हाला काही कामधंदे करा ना बे लेको. कोणाच्या रोजमजुरीने जायचं, माझ्या इकडे यायचं, टप्पे बदलायला जायचं. आता चालू आहे ना रोजमजुऱ्या. लेखाचे काय लेखाचे बदमाश आहे लेखाचे. लेको तुम्हाला काम नाही रे. या वर या, इकडे या, बसा बसा इथं. अबे वर आहे ना लेका, मोडशील ना ती शिडी, कशी बी उतरायला हाय. वर आहे ना लेका डोंबड्या वानाच्या, चुपचाप वर आहे ना, बस ना. त्याच्यावर काही उभा राहा लागला, नाचा लागला तिथं, त्याच्यावर पाय नको देऊ लेका. आदर बांधलेले आहे ते पुट्ट्यानं कड्या. ती शिडी तोडशील तू, कसंही चढायला आहे मला. आलो बसतो कसंही चढून तर लेका त्याच्याच गांडीत कड्या करायला लागला लेकाचा. अरे वर ये चुपचाप. हा मग आबाजी बोला. आता बसलो आम्ही चुपचाप. आता चुपचाप बसतो म्हणलं, तुम्ही स्टोरी ऐकवा म्हणलं आम्हाला. हो तेच म्हणलं. ए तू बस रे डोंबड्या. लेकाले कोणती स्टोरी आता लेकाले काल भेवाडून टाकलं लेकाले. आता काय आले कोणती स्टोरी सांगू माया बी ना. आता पोट्टी लेकाची माझ्याजवळ आली डायरेक्ट स्टोरी ऐकाले. काय करावं लेकाले हे सांगून द्यावं मग. असं तसं काहीतरी लावून द्यावे. आता स्टोरी वाढवाच लागेल आपल्याला. कसं भूताची स्टोरी आहे ऐकाल लेकाची, भूताची स्टोरी ऐका लागेल. ठीक आहे मग. अरे आबाजी कायचा विचार करायला लागले हो. काय एवढं बोलायला एवढा टाइम लावा लागले. म्हणून मला बडबड करायला लागले. अबे पोट्टे हो, लेकाचे हो, तुम्ही नाही का काल लेक हो कवटं पडायला लागले होते. हाय बरोबर. तुम्ही कोणत्या वेळेला कवटं पडायला लागले होते हे तुम्हाला वेळ पाहिला नाही तुम्ही. आणि कवटं पडायला चालले, गोटे मारा लागले होते. तर त्या कवटावर तुम्हाला माहीत आहे का काय आहे, त्या कवटावर काय असते नेमकं तुम्हाला काहीच माहीत नाही लेक हो. तुम्ही डायरेक्ट आले आणि कवटं पडायला लागले गोट्यानं. मग त्याच्यावरती तुम्हाला माहित आहे का काय आहे काय नाही. हो का हो आबाजी, सांगा ना हो. काय असते हो आबाजी, काय असते म्हणलं. भूतगीत असते का म्हणलं, भूतगीत असते का. अवे लेका मी का म्हणू लागलो, त्या कवटाच्या झाडावर नाही का अवे एक बाई भूत म्हणून आहे. तिचं जीव इथं कवटाच्या झाडाखाली मरण पावली होती ते. तर त्याच्यामुळे नाही का या कवटाच्या झाडावर भूत पिशाच आहे. आणि सायंकाळच्या टायमिले ऑटोमॅटिक इथे कवट पडतात. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं लेका हो. आता संध्याकाळ व्हा लागली होती काल, म्हटलं तुम्ही घाबरून जासान म्हणून तुम्हाला म्हटलं मी चला व्हा घरी, चला पडू नका असं तसं म्हणलं तुम्हाला लेका हो. म्हणून म्हणलं तिथं कवटाच्या झाडावर जात नका जाऊ. ते कवटाचं झाड नाही का तिथं भूतं असतात आणि त्या झाडावरती ते वास करतात आणि कवटाच्या झाडावरती. म्हणून म्हणलं तुम्हाला. आणि तुम्ही गोटे मारत होते, गोटे नाही मारायचे कधीच कवटाच्या झाडाला म्हणून म्हणत होतो. आणि हे होई झाकटपाड्या तू वर चढत होता अभिलिका, जीव गमवत होता की काय, वर कशाला चढत होता. म्हणून म्हणलं एक वेळेसची गोष्ट आहे, ऐका नीट. तुम्ही सांगा आबाजी, आम्ही चुपचाप बसतो. आता ऐकतोच आम्ही एका जागी, हालत बी नाही आबाजी, काहीच नाही. तुम्ही बोला फक्त. अबे लेको एक वेळ अशीच गोष्ट होती, अशी घटना घडली. आम्ही रात्रीच्या वेळेस माझा नातू आणि आम्ही पाणी द्यायला इथे आमच्या शेतामध्ये पाणी चालू होतं. आणि रात्रीला आम्ही शेकोटी केली आणि त्यानंतर त्याच झाडाच्या बाजूला आम्ही शेकोटी करून बाजूला झोपलो. आणि नातू माझा मग टप्पे बदलवण्यासाठी मला उठून आला
आणि त्याच्यानंतर मला जाग आली थोडंसं आणि मी लघवीला बसलो आणि काय पाहतो तर कवटाच्या झाडावरून धप्प 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 कवटं पडत आहे. हा ऐकलं का मग लेख हो? हे बघा. मग नाही का राजा हो, आम्ही उठलो. मग मी उठलो, कवटं साला एकाएकी बद 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 पडायला लागले. अरे बापरे म्हटलं आता काय करावं. कवटं साला याला म्हटलं हे लगेच टप्पा बदलून झोपला आणि याला म्हटलं अरे बाबा कवटं पडत आहे रे, उठ रे बाबा. रप्पा 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 आवाज येत आहे रे, एकामागं एक कवटं मला दिसत आहे रे बाबा डायरेक्ट. आणि कसं आम्ही शेकोडी केली होती त्याचा फक्त असा जाळ होता थोडंसं साला. मग ते विजला. असे कवटं रात्रीच्या 12-12:30 वाजता पळायला लागले रप्प रप्प रप्प. मी म्हटलं याला अरे बाबा कवटं पडत आहे उठ रे. अरे माझा नातू काही झाकटपड्या उठेस ना लेकाच्या. म्हणला लेकाच्या उठ ना लेका, काय झोपतं म्हणलं एवढं म्हटलं लेका. हा मी काय तू काय एवढं काम केलं का म्हटलं. हा तुला सोबती हवं ना, मी काय 4 टप्पे बदलले नाही तर काय एवढं झोपला असा त्याला बोलायलो. इकडे बद बद कवटं पडायला लागली. बाबा ती कवटं कोण फेकायला होता माहिती आहे का तुला? ती बाई फेकत होती माहीत आहे का. भूत 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 फेकत होती ते लेकाचे हो. ते जे होते ना आत्मा ते झाडावर चढून बसलेली आहे म्हणून ते कवटं फेकत होती. म्हटलं अरे साला मला माहिती नव्हतं. नंतर मला माहिती पडलं. अरे बापरे म्हणलं. मग नाही का लेको घाबरा लागले का बे. बापरे आबाजी कसं आबाजी मला तुला एक भीती वाटा लागली. तर बापरे आबाजी अशा गोष्टी सांगू नका, जाऊ द्या. बापरे आम्हाला वाटलं काही दुसरी स्टोरी आहे का. अरे बापरे हे तर भूताची स्टोरी आहे आबाजी. आबाजी तुम्ही खरं खरं सांगा ना, खरं खरं सांगत आहे ना तुम्ही, खरं खरं सांगत आहे ना. आमचे फाटत आहे राजा आबाजी, आम्ही काही असं कधीच पाहिलं नाही भूतगीत आणि आम्हाला काहीच माहीत नाही. अरे बापरे आबाजी घाबरू नका हो आमची पंढरी. जाऊ द्या लेको हो. मग तुम्ही घाबरा लागले का. अबे काय दिवसाचा टाइम आहे ना लेको हो, माझ्याजवळ बसून आहे ना तुम्ही. हा अबे मी असल्यावर घाबरू नका लेको हो. मी असल्यावर एका काडीनं होबाडीनं मारतो तिच्या. हा तुम्ही काय घाबरा लागले का लेका जो. घाबरू नका. मग पुढची स्टोरी सांगू का नाही तुम्हाला, सांगू का नाही सांगा आत्ताच सांगा लेको. पुढची स्टोरी सांगू का नाही. हां नाही नाही आबाजी सांगा, काही घाबरत नाही आम्ही. सांगा सांगा दिवसाच टाईम आहे लेका, घाबरू नको बे. मग कवटं पडलेले हो. मग साला आम्ही एवढे मोठे कवटं जमा केले. मी म्हटलं चाल याला उठ. हा उठला आणि मग कवटं जमा करायला उठलो. मग कवटात आम्ही जसे कवटाला हात लावलं तसे कवटं पूर्ण पडणं थांबले. मग पडच लागले नाही. मग मी म्हटलं आता बंद झाले रे बाबा कवटं. मग आता एक काम कर, हे सर्व कवटं जमा करू. आता आम्ही काय केलं, झाडाच्या आजूबाजूचे पडलेले सर्व कवटं जमा केले. जमा करून लेखो आम्ही ढीक केला. एवढे मोठे कवटं दिसा लागले आम्हाला, भरपूर कवटं दिसा लागले. आणि मग झाला असा जोराने आवाज केला तिने, किंकाळी मारली. अशी आमची घाबरली. एकदम झाडावर खालचा विस्तू एकदम झाडावरती झाला. असा विस्तू झाडावरती झाला की आम्ही तिथून फर झालो. मग इकडच्या खोपड्याकडे आम्ही पळालो. अरे बापरे म्हणलं आता इथं काही झोपायचं नाही बाबा म्हणलं. मग असं झालं त्या दिवशी. मग साला आम्ही दुसऱ्या दिवशी विचार केला आता पाणी द्यायचे की नाही, झोपायचे की नाही. मग साला आम्ही विचार केला आणि मग आम्ही इकडे आलो. मग याला म्हटलं काही घाबरू नको तू, माझ्याकडे आहे म्हटलं मंतर. मग माझ्याकडे होते पण मी माझ्या नातवाला सांगितलं नव्हतं की माझ्याकडे जादूटोणा आहे म्हणून. मग मी इकडे धावत याला सोडायला आलो. मग याला म्हटलं मी आत्ता येतो म्हटलं थोडंसं तिकडून. हे म्हणे जाऊ नका आबाजी. मी म्हटलं जातो मी, मला माझं काम आहे, मी जातो म्हटलं, मी येतो. अरे बाबा मी आलो मग झाडाखाली. मग त्याला म्हटलं चाल ये तुझ्यातनी किती दम आहे पाहू. मग मी माझा मंतर असा सोडला, असा मंतर सोडला की बस विस्तू विजला आणि तिनं अशी जोऱ्यानं किंकाळी केली, चिर भूतासारखी ओरडली. मग मी अजून एक मंतर मारला, मग चिंकाळी केली, मग चुपचाप झाली. मग मला म्हणे आवाज दिला, अय म्हाताऱ्या, अय म्हाताऱ्या, तू काय मंतर मारतोस माझ्यावर, मी काय हे झाड सोडून जाणार नाही, असा मला बोलली.
मी म्हटलं तू झाड सोडून जाऊ नको, मी पण तुझा बंदोबस्त करीन एके दिवशी. मग मी म्हटलं आजच्या रात्री तू काहीच करू शकत नाही, आता मी तुला बांधून टाकीन झाडायला. मग असं केलं. मग मी त्याला बांधून टाकलं मंतरनी. मग मी तिथून माझ्या नातवाकडे आलो. मग आम्ही याला शांततेत सांगितलं चाल जाळ पेटवू आणि बसू म्हटलं आपण. मग विस्तू पेटवला. मग थोडं थोडं करून दिवस उजाळला. अशा प्रकारे अजून भरपूर मोठी स्टोरी आहे लेखो. पण कसं आहे तुम्हाला म्हणून सांगतो मी, कोणत्याही याने सावधान राहावे माणसाने, म्हणून तुम्हा दोघांना सांगितलं, कारण तुम्ही दोघं अवकाळी दिसत होते मला, म्हणून मी तुम्हाला एवढी स्टोरी सांगितली. समजलं? अरे बाप रे आबाजी, स्टोरी तर लईच खतरनाक आहे हो. बाप रे बाप, लय भयानक स्टोरी आहे. मग आबाजी तुमचा थोडा मंत्र आहे का हो? हां, जादू टोण्याचे मंत्र आहे का म्हणलं? अरे बाबा, माझ्याकडे खूप मोठे मोठे आहे, पण मी कोणाला दाखवत नाही गावामध्ये. लोक कसे आहे गावामध्ये, लोक बदमाश आहे, तुला माहिती नाही. आपण तिथून उठून गेलो की का म्हाताऱ्याकडे बुड्याकडे काय आहे म्हणते, टाकल्याकडे लेकाकडे असे बोलतात. म्हणून आपण कोणाला मंत्र दाखवत नाही, जादू टोना दाखवत नाही. कसं आहे, लोक आजकाल बदमाश झालेली पाहिजे. हां, पुढे तोंडावर चोपडतात, मागे बोट टाकतात, असं आहे. म्हणून आम्ही काही ते जादू टोना करत नाही लेका हो. मी तुम्हाला सांगायला लागलो. मला तर वाटतं हे फकांड्यात सोडते काय लेगा एवढं काय. अरे कुठं येत असेल काय असं लगेच झाला मागच्या काहीतरी पूर्वीच्या याच्यातलं असं लगेच याच्याकडे त्याच्या पापान दिलं असं काहीतरी. असू शकतं. बापरे बाप, आबाजीकडे भयानक जादू आहे. मग बापरे, आबाजी हिंमतवाले आहे तुम्ही, म्हणून तुम्ही एवढं गेला. नाही तर बस कोणता एखादा बुडा असता आणि एक नातू असता जागेवर झाले असते. हा नाही का आबाजी, आहे का नाही? बरोबर आहे का नाही आबाजी? मग काय तर एक नंबर आबाजी तुमची हिंमत आहे हो. भूताची स्टोरी ऐकली रे बाबा आपण या आबाजीकडनं. चला आता इथे ती स्टोरी समाप्त होती. पुढे पाहूया पुढचा स्टोरीचा भाग उद्याला. तर मित्र, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि आपली ही स्टोरी शेअर करा.